माझा कुणावरच विश्वास नाहीये। या घरात सगळेच जण माझे शत्रू आहेत। माझा तुझ्यावरही विश्वास नाही। तुला काय करायचंय ते कर। जर का अमृताला काही झालं ना तर मी तुला माफ करणार नाही। आपली पैशाची व्यवस्था झाली आहे हे त्याला आपण कसं सांगणार? मी सांगतो की नरसिंह किल्लेदारांनी जर खरंच माझ्या बाबांचा खून केला असेल ना तर त्याला मी कधीच माफ करणार नाही। साहेब एवढ्या अर्जंट बोलवून घेतलेत, काही महत्वाचं काम? हो मोराजकर, महत्वाचं काम आहे। मोराजकर, माझ्या मुलीच्या जीवापेक्षा मला या जगात दुसरं काहीही महत्वाचं वाटत नाही। आय नो सर, हे सगळे प्रयत्न हे त्याकरताच चालू आहेत। आताच्या प्लॅननुसार आपण सगळे मोराजकर, मला काहीतरी वेगळं सांगायचं आहे म्हणून मी तुम्हाला इथे बोलावलंय। म्हणजे या केसमधून तुम्ही तुमची सगळी फोर्स मागे घ्या। मागे घ्या? आमच्याकडून काही चूक झाली का सर? नाही नाही मोराजकर, असा गैरसमज करून घेऊ नका, कारण तुम्ही या केससाठी अत्यंत योग्य व्यक्ती आहात याची खात्री आहे मला। पण आता मी फार थकलोय मोराजकर। माझ्यातल्या अहंकारी राजकारण्यावर माझ्यातल्याच हतबल बापाने मात केली आहे। त्यामुळे आता जर त्या माणसाचा फोन आला तर मान खाली घालून मी पैसे त्याला नेऊन देईन। सॉरी सर, आय एम व्हेरी सॉरी, पण एक पोलीस अधिकारी म्हणून या सगळ्या प्रकाराला मी नाही परवानगी देऊ शकत। मी तुम्हाला माझं मत सांगितलं मोराजकर, तुमची परवानगी नाही मागितली। येऊ शकता तुम्ही। सर प्लीज, तुम्ही पुन्हा एकदा विचार करा या सगळ्याचा। इतके दिवस तुमच्या बरोबर बसून खूप विचार विनिमय झाला, आता जरा मला माझ्या पद्धतीने विचार करू द्या। साहेब मला तुमच्या भावना कळतायत, पण एक पोलीस अधिकारी या नात्यानं गुन्हा घडताना मी नुसता पाहत नाही बसू शकत। म्हणून तर तुम्हाला म्हणालो ना, तुम्ही यातून तुमचं अंग काढून घ्या म्हणून। ठीक आहे साहेब, तुम्ही म्हणताय तर या तपासातून मी माझं अंग काढून घेतो, पण मी पूर्णपणे माझं अंग नक्कीच काढून नाही घेऊ शकत। बाहेरून या केसवर माझं संपूर्ण लक्ष हे राहीलच। बाहेरून तुम्हाला जितकं लक्ष ठेवायचंय तितकं तुम्ही ठेवा, पण माझ्या दृष्टीनं या केसमधून तुम्ही बाहेर आहात। ओके सर, ओके। पण जाताना फक्त एवढंच सांगतो की या गुन्हेगाराला मीच तुमच्या समोर आणणार। येतो सर। माझा फोन झाला त्याच्याशी, म्हणजे त्याचाच फोन आला होता। काय म्हणाला तो? मला पैसे घेऊन बोलवले एकटीला। कधी कुठे कसं ते तो नंतर सांगणार आहे। अगं पण एवढे पैसे घेऊन तू एकटीच कशी जाणार? एकट्या कशाला, मी जाईन त्यांच्याबरोबर। वहिनी साहेबांच्या केसालाही धक्का लागणार नाही याची जबाबदारी माझी। वाकनीस नको, तुम्ही इथे दादा बरोबरच थांबा। दादा सध्या अस्वस्थ आहे, त्याच्याजवळ कोणीतरी थांबलंच पाहिजे। वामन म्हणतो ते बरोबर आहे। वाकनीस, तुम्ही नरसिंहाजवळच थांबा। अचानक त्याची तत्व जागी झाली तर त्याला सांभाळणार आहे कोण? मग त्याचा फोन आल्याला लगेच निघू? काही करा, पण माझ्या अमृताला परत घेऊन या। आत्या नको काळजी करूस, त्याला फक्त पैशांची देणं घेणं आहे। आपण पैसे दिले की तो ताबडतोब अमृताला सोडेल। त्याच्याकडनं सगळं आधी कबूल करून घ्या, वाटलं तर बोलणी वाकणीच करतील। आता आणि बोलणी कसली करायची आहेत? 10 करोड फेकले की गॅरंटेड अमृताला परत सोडणार तो।
परशुदादा, तुमचा लहानपणीचा मित्र असल्यासारखी खात्री का देताय त्याची? अहो बहिणी, चांगल्या मनाने विचार केला की चांगल्याच गोष्टी घडतात असा विचारांचा माणूस आहे मी. घरामध्ये प्रसंग काय हा? एकमेकांमधले वाद मिटवायचे सोडून भांडणं कसली करताय? मला असं नव्हतं म्हणायचं. मला एवढंच म्हणायचं होतं की तो माणूस कोण, कसा, काय आपल्याला काही माहिती नाही. उगीच आयत्या वेळेला काही घडायला नको. आम्ही एवढं साधं सरळ सोपं पहिल्यांदाच बोलला असतात ते हे सगळं घडलंच नसतं. अरे बास ना आता परशू. अहो असं कसं आते बाई? हा, माझी पण पुतणी आहे ती काळी तुटते. ही बाई आता आली आहे. मी किती वर्षापासून आहे इथं. परशू बास आता. अरे कुठला विषय चाललाय? तू कुठे नेतो आहेस? दारू खतम, दारू मंगाव. अन्या पक्या कुठे कुठेच रे? अहो येतील इतक्यात भाई. भाई हा आज तुम्ही लय जास्तच खुश दिसता. हा मग त्याला आज फिक्स झालाय. उद्या सकाळी 10 कोटी हातात. 10 कोटी हा मग म्हणजे लई नोटा असणार ना भाई? तुला काय वाटलं गड्डी येणार आहे? हा पुढीत बांधून येणार आहे? अरे 10 कोटी येणार आहे. 10 कोटी. त्याला पाहिलाय का कधी 10 कोटी? आई शपथ नाही भाई. नाही ना. याला दाखव का आले ना पैसे की 10 वर किती शून्य असतं याचा अभ्यासच घेऊया काय. पण भाई हा तुम्हाला फक्त 5च कोटी भेटणार ना? कारण 5 कोटी शेठला द्यावे लागणार ना. कोण शेठ? कोण शेठ? आपण नाही ओळखत कुठल्या शेठ भेटला. समजलं काय? इथं इथं तिथं 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 पाय लावून पळत होतो आम्ही हे लोडणं घेऊन गाड्यात. तेव्हा काय शेट आला होता काय आपल्याला सोडवायला? हे बघ तुला याला त्या आण्याला गाण्याला सगळ्यांना डबल डबल पैसे देऊ. काय डबल? पण त्या शेटला एक पैसा देणार नाही. पण भाई हा शेठ नेमका हाय तरी कोण? लय प्रश्न विचारतो रे तू. हा ए घेऊन जायला चाल. ए माझी 10 कोटीची लॉटरी. लय सांभाळावं लागणार आहे आज तुला रात्री. हा तुला जपत राहावं लागणार आपल्याला रात्रभर. हा 10 कोटीची लॉटरी. तुम्ही सगळं पक्क ठरवलं असेलही, पण मला असं वाटतंय तुम्ही पुन्हा एकदा विचार करावा. माझा विचार पक्का झालाय वाकनीस काका. आपण तुम्ही बोलणार काय आहात? तुम्ही फक्त मला फोन लावून द्या. मी बोलते त्यांच्याशी. तुम्ही नका काळजी करू. मला असं वाटतंय साहेबांना एकदा तरी आपण. नाही वाकनीस काका, आत्ता काही नको सांगायला. एकदम अमृतालाच आणून त्यांच्यासमोर ठेवूयात आणि मग नंतर सगळं सांगूयात. तुम्ही मला फक्त फोन लावून द्या. का मी करू त्यांना फोन? नाही, हां बोला वाकनीस. नाही, मी जानकी किल्लेदार बोलतीये. हो आय एम सॉरी, मला वाटलं वाकनीस आहेत. बोला मिसेस किल्लेदार. उद्या सकाळी 8 वाजता तुम्हाला भेटलं तर चालेल का? हो वाय नॉट. पण काही विशेष काम? ते मी तुम्हाला भेटल्यावरच सांगेन. फक्त एकच, ह्याच्याबद्दल तुम्ही, मी आणि वाकनीस काका सोडून कोणाला काही माहिती नसेल. यांना सुद्धा नाही. आय सी. मी समजलो मॅडम. माझ्याकडनं पूर्णपणे खात्री बाळगा.
ओके? ठेवू का? उद्या सकाळी 8 वाजता भेटायला हो म्हणालेत ते. साहेब. हॅलो साहेब. हो इथेच आहे मी. आलोच. साहेबांनी का बोलवलं असेल? मी आलो. साहेब घाईने बोलवलं. काही विशेष? हो वाकनेस, विशेष काम होतं म्हणूनच तुम्हाला बोलावलं. वाकनेस, आजपर्यंत मी माझा अहंकार जपत राहिलो म्हणूनच माझी अमृता त्या हरामखोराच्या ताब्यात आहे. साहेब तुमच्या परीने तुम्ही सगळे प्रयत्न करून पाहिले, पण अपयश आलं. आता कोण काय करणार? हे अपयश मी स्वतःच ओढवून घेतलं होतं ना स्वतःच्या अंगावर. पहिल्याच दिवशी त्याचे पैसे देऊन टाकले असते तर अमृता आज घरी असते. पण साहेब अजूनही वेळ गेलेली नाहीये. म्हणूनच तुम्हाला बोलावून घेतलं वाकनेस. म्हणजे मी त्याची मागणी पूर्ण करायचं ठरवलंय. साहेब त्याचा उपयोग काय? कारण पुन्हा आपण सगळ्या फौज पाट्याचं तिकडे जाणार. त्या किडनॅपरला कुठून तरी खबर लागणार आणि आपण पालथ्या गाड्यावर पाणी घालत राहणार. नाही वागणेस, म्हणूनच या वेळेला जे पैसे देणार आहोत त्याचा पोलिसांशी काहीही संबंध नसेल. अमृताला अचानक घरी आलेलं पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसेल. चला तुझ्यासारखी भारी पोरगीच पाहिली नाही मी आजपर्यंत. सॉरी मी तुला लय मारला. नाहीलाच होतं यार, पण आजपासून बंद ना. मी तुला मारणार ना आणखी कोणाला मारू देणार. चला आजपासून सगळा बंद है. कारण उद्यापासून आपण 10 कोटीचा मालक होणार आहे. काय हे सगळा बुरटेगिरी आहे ना, सगळा बाण एकदम बाण. उद्यापासून आपण राजा होणार आहे. हे राणी होते काय आपले? हे राणी होणार. पण तुला खरं सांग आई शपथ हा, चला जेव्हापासून तुला पाहिलंय ना चला विकेटच गेली आपली. हा त्याला काय पीस बनवलं आहे यार. मानला पाहिजे झाला तुझ्या बापाला. नरसिंह किल्लेदार साला काय पोरगी पैदा केली यार. हे स्वर्गातले अप्सरा आहेत ना, त्याला फिगा येतात सगळ्या तुझ्या समोर. हा तुझ्यासाठी ना झाला एक काय 10 खून केला ना, माफ एकदम माफ सगळा. 10 नाही पण 1 खून नक्की होणार आहे तुझा, आणि तोही माझ्या बाबांच्या हातून. तुला अजून कल्पना नाहीये माझे बाबा तुझे काय हाल करतील.
तुला अंगात नाही जीव पण डोका सॉलिड चालतंय. हे आपण ना झालं एक गेम खेळूया. बघूया तू जिंकते कमी. आपण ना झालं एक गेम खेळूया. बघूया तू जिंकते कमी. बघू तर आपण कोण तुझ्यासारख्या सापाला ना असंच टाचेने ठेचावं लागतं. बघू टाच बघू दे ना मला तुझे. तू कशाला कष्ट घेते राणी यार. आपण येतो ना तुझ्या ठाचे खाली येतो ना. हे बघ मग तू ठरव ना तुला ठेचायचंय टेचायचंय काय करायचंय ते करूया ना आपण. बघ तुला जर वाटत असेल ना माझे बाबा तुला 10 कोटी देतील तर तो तुझा गैरसमज आहे. आणि उद्या तू राजा नाही भिकारी होणार आहेस. भिकारी. माझ्या बाबांसमोर स्वतःच्या जीवाची भीक मागणारा भिकारी. असं मारायचंच आहे ना यार. मग आपण दोघं एन्जॉय करूया ना. तू पण एन्जॉय कर मी पण एन्जॉय करतो. हा चल. हे बघ रस्त्याच्या उकिरड्याकडे ना लांबून सुद्धा पाहत नाही मी पण जाताना थुंकायला विसरत नाही. असं लई माज आहे ना तुला तुझ्या बापाच्या नावाचा. आता बघतो मीच तयार केलेल्या या घाणीमध्ये तुझं थोबाड हा इंदुलकर कसा काळा करतो ते. काय म्हणाले हे? वहिनी साहेब सगळा घोळ झालाय. साहेब स्वतः त्या किडनॅपरला पैसे द्यायला तयार झालेत. मग आता काय करायचं आपण? मला वाटतं यापुढे सगळ्या गोष्टी साहेबांना विश्वासात घेऊनच कराव्यात. त्यांना न सांगता काही करणं मला पण नाही पटत आहे. पण तुम्हीच सांगा वाकनीस काका दुसरा कुठला मार्ग आहे आपल्या समोर? इतके दिवस साहेब पैसे द्यायला तयार नव्हते तोपर्यंत ठीक होतं. पण साहेब आता स्वतः पैसे द्यायला तयार झालेत. तेही पोलिसांची मदत न घेता. पण मी पोलिसांची मदत घेणार आहे वेगळ्या पद्धतीने. आणि हे फक्त तुम्हाला आणि मलाच माहिती असेल. तुमच्या मनात नक्की आहे तरी काय? वाकनीस काका मोराजकर साहेब म्हणाले होते की आपल्या घरातलंच कोणीतरी त्याला सामील आहे म्हणून. तुमचा कोणावर संशय? सगळ्यांवर समजा. वहिनी साहेब
करायचं असेल तर मी पण येतो त्यामध्ये. वाकनीस काका, काय ठरवलं तुम्ही? इथून पुढे आपण जेही काही करू ना ते आपल्या तिघातच असेल. त्यामुळे जर घरातलं कोण त्याला सामील असलं तरी तरी कुठलीही गोष्ट आपल्या तिघांच्या बाहेर जाणार नाही. पण साहेबांना का कळू द्यायचं नाही? कारण माझा जसा आणि जेवढा ज्या ज्या लोकांवर विश्वास आहे ना तसा आणि तेवढा त्यांचा नाही. कळलं मला. तुम्हाला जी काही मदत लागेल ती मी करायला तयार आहे.